आमचं घरगुती महिला मंडळ आहे ना, त्यांचं पहिल्यांदाच हळदी कुंकू करायचं ठरलेलं, ते पण माझ्या घरामध्ये करायचं ठरलेलं होतं. त्याचबरोबर म्हणलं करतोय तर जाऊबाईचं बुंडूकला आहे ना डुग्गू, मी त्याचं नाव टोपण नाव डुग्गू ठेवलंय, तर त्याचं पण बोरनान करूया लागल्या हातानं. तर मस्तपैकी काळी साडी नेसून तयार झालं, कारण का सगळ्या जणांचे काळी साडी घालायचं ठरवलेलं. हे डुग्गू जाऊबाई तयार होत होती तोपर्यंत माझ्याकडे दिलेलं. तर आमच्या 5 जणींचा ग्रुप आहे, सगळ्यांचंच पहिलं हळदी कुंकू होतं गल्ल्यामध्ये, त्यामुळे जरा एक्साइटमेंट होतं. आता घरगुती का म्हणते, कारभाऱ्यांची मामी आहे ना, त्यांची बारकी सून, ही मोठी सून, ही माझी सक्की जाऊबाई आहे निशा, हे तर तुम्हाला माहीतच आहे, आणि तिचं डुग्गू, आणि ही माझी मावस जाऊबाई लागते कारभाऱ्यांच्या मावशीची सून. तर म्हणून मी घरगुती महिला मंडळ म्हणलं. आता चला, आता हळदी कुंकू म्हणजे नुसतं हळदी कुंकूच नव्हतं, ते एकमेकांना गिफ्ट द्यायचं नाही का, नवीन ट्रेंड निघाला इंस्टाग्रामवरती, तसलं पण करणार होतं. घरातलं पहिलं हळदी कुंकू, त्यामुळे मग सगळ्यांचं हळदी कुंकू लावून मस्तपैकी स्वागत केलं. थोडंसं जोक वगैरे चाललेलं होतं, मस्करी वगैरे. आता एकत्र आलोय तर रील तर बनवणारच ना. तर आम्ही 2-3 दिवसापूर्वीच ठरवलेलं की हळदी कुंकू करायचं, आणि एकमेकीला धडाधड नुसत्या रीला करून पाठवून ठेवलेल्या. आज ही करायची रील, आज ती करायची, सगळं पाठवलेलं होतं. तर त्याप्रमाणे सगळ्यांना सांगितलं, असं तोंड करायचं, असं हसायचं, तसं हसायचं. ते छम्मक छल्लो गाण्यावरती रील बनवली, झाली की लगेच चेक करायची की कशी झाले. अहो एवढं करता करता 1-1.5 तास गेलं. मग काय मस्त आमची छोटीशी किट्टी पार्टी पण झाली. सगळ्यांनी पैसे काढलेलेच होते, समोसा, थंडा बिंडा, कोणाला वडापाव, सगळं काय आणलेलं, आणि सगळ्यांची पोर. त्यामुळे घर काय नुसतं धिंगाणं डोक्यावर घर घेतलेलं होतं बाबा सगळ्यांनी. आपण जरा डाएटवरती होतो, त्यामुळे समोसा मी काही खाल्ला नाही, पण मी थंडा नक्कीच पिलेला होता. सगळे नुसते तुटून पडलेले होते. ही बघा सुजाता कशी मुंडी खाली घालून खाते, ही माझी जाऊबाई. राजश्रीनं तर तोंडातच वडापाव खाल्ला, आणि हिनं किरणनं तर वडापाव खाल्लेलं तोंडच नाही उघडलं. असं सगळे दाबून दाबून खात होते. आमच्या सोबतीला आमची मामीच होती, म्हणजे कारभाऱ्यांची मामी होती. आता इथं चाललेलं की कोणती रील बनवायची. म्हणलं पहिली रील आता आपल्या मराठी गाण्यावर तर झाली पाहिजे, स्वर्गात आकाश गंगा. आम्ही घरात ट्रेनिंग केली, कारण का आम्ही गल्लीमध्ये व्हिडिओ करणार होतो. सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा गल्लीमध्ये करणार होतो, त्यामुळे म्हटलं पचका नको व्हायला, म्हणून घरात ट्रेनिंग केली. प्रॅक्टिसिंग चालू आहे. वरती बघ. हॅलो, ओय पिंकवाली, ओय पिंकवाली, ओय पिंकवाली. मागणं मामी आम्हाला हसत होत्या, आणि आमची व्हिडिओ काढायला आमची पोरं तर होती. एकाला यूट्यूबसाठी व्लॉग बनवायला उभा केलेलं, आणि एकीला खुर्चीवरती उभा केलेलं रील बनवायला. पोरं सांभाळता सांभाळता आमचं चाललेलं. सगळ्या बायका खिडकीतनं आम्हाला बघत होत्या. माणसं मध्ये येत जात होती, मनामध्ये धुडधुड होती, कारण का पहिल्यांदाच आम्ही गल्लीमध्ये असं डान्स करणार होती. पण मज्जाच आम्हाला. आयुष्य थोडं तरी एन्जॉय केलं पाहिजे ना. माणसं काय अशी पण असतात तशी पण असतात. बघा पोरांना सांभाळता सांभाळता